कॉन्स्टिपेशन म्हणजे नेमकं काय? तर बेसिक पहिली गोष्ट काय असते की कॉन्स्टिपेशन प्रत्येक वेळेला आपल्याला संडास साफ होत नाही म्हणजे कॉन्स्टिपेशनच आहे असं त्याचा अर्थ नसतो. तर कॉन्स्टिपेशन आपण कुठल्या गोष्टीला म्हणतो की जेव्हा पेशंटला संडास ही हार्ड आहे, इनफ्रिक्वेंट आहे, म्हणजे 2-2, 3-3 दिवस संडास होत नाही, संडासला जोर करावा लागतो, त्याच गोष्टीला आपण कॉन्स्टिपेशन म्हणतो. समजा एखादा माणूस असेल, त्याला संडास नॉर्मल होते पण त्याला एका वेळेला पूर्ण संडास होत नाही, त्याला 2 वेळा 3 वेळा जावं लागतं, त्याला आपण कॉन्स्टिपेशन म्हणत नाही. तर हार्ड संडास, रेग्युलर संडास न होणं आणि संडासला जोर करावा लागणं, ह्या जेव्हा क्रायटेरिया फुलफिल केला जातो त्या कंडिशनला आपण कॉन्स्टिपेशन म्हणतो. आता कॉन्स्टिपेशन हे अनकॉमन राहिलेलं नाही आहे. अराउंड अर्बन पॉप्युलेशनमध्ये म्हणजे शहरी भागात जर आपण गेलो तर 25 ते 30% लोकांमध्ये आपल्याला कॉन्स्टिपेशन दिसतं. आता मुलांमध्ये सुद्धा हे फार कॉमन झालंय, कारण मुलांमध्ये कॉमन व्हायचं रिझन असं झालंय की मुलांच्या ज्या अर्ली मॉर्निंग स्कूल्स आहेत त्याच्यामुळं मुलं उठतात, डायरेक्टली उठून आंघोळ करून स्कूल्समध्ये जातात. स्कूल्समध्ये टॉयलेटची चांगली फॅसिलिटीज नसतात, सो ते काय करतात की त्यांची जी काही मोशन आहे, जी संडास आहे ती धरून ठेवतात आणि ओव्हर द टाईम ते कॉन्स्टिपेशनमध्ये कन्वर्ट होतं. सो बच्चूंमध्ये सुद्धा जवळजवळ 10% बच्चूंमध्ये आपल्याला कॉन्स्टिपेशन बघायला मिळते.